नमस्कार. विज्ञानयात्री क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांचं जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन हे अमेरिका देशाचे भूरसायनशास्त्रज्ञ. विज्ञानयात्री क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन हे पृथ्वीच्या वयाचे निश्चितीकरण पद्धती प्रस्तावित केले आणि शिसे प्रदूषण ही पर्यावरणातील एक मोठी समस्या असल्याचेही त्यांनी शोधून काढले. गॅसोलिनमधून शिसे काढून टाकण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी शिशाचे समस्थानिक वेगळे करण्याची पद्धती विकसित केली, जी आजही वापरली जाते. पृथ्वीच्या कवचातून शिसे मानवी क्रियाकलापामुळे वातावरणात मिसळते हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी गॅसोलिन आणि इतर उत्पादनामध्ये शिसे या धातूसाठी मानके विकसित करण्यास मदत केली. सन 1940च्या दशकाच्या उत्तरार्धात शिसे या धातूच्या दुष्परिणामांसंदर्भात सामना करावा लागला. या विषयावरील क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांच्या संशोधन कार्यामुळे वातावरणातील आणि मानवी शरीरातील औद्योगिक शिसे या धातूची संहती कॉन्सन्ट्रेशन वाढीसंदर्भात संपूर्ण पुनर्मूल्यांकन झाले. त्यानंतर शिसे या धातूची गॅसोलिनमधील टेट्राइथिल लेड आणि अन्नाच्या डब्यातील शिसे या धातूचे सोल्डरीकरण यावर कायदेशीर बंदी घालण्यात महत्त्वपूर्ण ठरली. जॉर्ज टिल्टन यांच्या सहकार्याने क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन आणि त्यांचे सहकारी यांनी कॅनियन डायब्लो उल्कापिंडातील शिसे समस्थानिके या माहितीच्या उपयोजनातून पृथ्वीचे वय निश्चित करण्यासाठी शिसे तार्किकरण, लेट डेटिंग, रेडिओमेट्रिक डेटिंग ही पद्धत विकसित केली. शिसे तार्किकरण, लेट डेटिंग या पद्धतीच्या उपयोजनेतून त्यांनी पृथ्वीचे वय 4.55 अब्ज वर्षे असे निश्चित केले. क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांचा जन्म दिनांक 2 जून 1922 रोजी अमेरिका देशातील मिचेलविले, आयोवा या शहरात झाला. याच शहरात स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. ग्रिनेल कॉलेज येथे त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD हे शिकागो विद्यापीठ येथे पूर्ण झाले. पोस्ट डॉक्टरल अध्ययनानंतर क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन हे सन 1952 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक येथे भूरसायनशास्त्र कार्यक्रमाचे संस्थापक सदस्य म्हणून भूगर्भशास्त्र विभागात आणि नंतर भूगर्भशास्त्र आणि ग्रहशास्त्र विभाग येथे रुजू झाले. क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन हे आयुष्यभर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेक येथे राहिले. रेडिओमेट्रिक म्हणजे किरणोत्सर्गी, रेडिओ आयसोटोप डेटिंग या संदर्भात त्यांनी सखोल अभ्यास केला. खडक किंवा कार्बन या सामग्रीची वय निश्चित करण्यासाठी रेडिओमेट्रिक किंवा किरणोत्सर्गी रेडिओ आयसोटोप डेटिंग या तंत्राचा वापर केला जातो. ही पद्धत सामग्रीमधील नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचे विपुलतेशी तुलना करते, जी क्षय होण्याच्या ज्ञात स्थित दराने होते. या रेडिओमेट्रिक डेटिंग तंत्रामुळे हे तंत्र प्रथम सन 1907 मध्ये बर्ट्रॉम बोल्टवूड यांनी प्रस्तावित केले. रेडिओमेट्रिक हे तंत्र आता खडकाचे परिपूर्ण वय आणि जीवाश्म जीवन यांच्या स्वरूपांचे वय आणि पृथ्वीचे वय निश्चित करण्यासाठी आणि इतर वैज्ञानिक माहितीचे संकलन करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग हे महत्त्वपूर्ण तंत्र आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित सामग्रीच्या विस्तृत श्रेणीसाठी देखील रेडिओमेट्रिक डेटिंग हे उपयुक्त तंत्र आहे. भूगर्भीय वेळ प्रमाण जिओलॉजिकल टाईमस्केल प्रस्थापित करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धती वापरल्या जातात. रेडिओमेट्रिक डेटिंग, किरणोत्सर्गी डेटिंग, रेडिओ आयसोटोप डेटिंग हे एक तंत्र आहे जे खडक किंवा कार्बन यासारख्या सामग्रीची तारीख करण्यासाठी वापरले जाते, ज्यामध्ये किरणोत्सर्गी अशुद्धता जेव्हा ते तयार झाले तेव्हा निवडकपणे समाविष्ट केले गेले. ही पद्धत सामग्रीमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या किरणोत्सर्गी समस्थानिकांच्या विपुलतेची त्याच्या क्षय उत्पादनाच्या विपुलतेशी तुलना करते, जी क्षय होण्याच्या ज्ञात स्थिर दराने तयार होते. रेडिओमेट्रिक डेटिंगचा वापर प्रथम सन 1907 मध्ये बर्ट्रॉम बोल्टवूड यांनी प्रस्तावित केला होता आणि आता खडकांचे परिपूर्ण वय आणि जीवाश्म जीवन स्वरूपांचे वय किंवा पृथ्वीचे वय
यासह भूवैज्ञानिक वैशिष्ट्याविषयी माहितीचे प्रमुख स्रोत आहे. स्वतः आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित सामग्रीच्या विस्तृत श्रेणीसाठी देखील ही पद्धत वापरली जाऊ शकते. भूगर्भीय टाईमस्केल स्थापित करण्यासाठी क्रोनॉलॉजिकल स्ट्रॅटिग्राफिक तत्वासह रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धती वापरल्या जातात. रेडिओ कार्बन डेटिंग, पोटॅशियम आर्गॉन डेटिंग, युरेनियम लेड डेटिंग हे सर्वात प्रसिद्ध तंत्रे आहेत. भूगर्भीय टाईमस्केलच्या स्थापनेला परवानगी देऊन ते जीवाश्मांच्या वयोगटातील आणि उत्क्रांतिवादी बदलांच्या अनुमानित दराबद्दल माहितींचा महत्त्वपूर्ण स्रोत प्रदान करते. रेडिओमेट्रिक डेटिंगचा वापर प्राचीन कलाकृतीसह पुरातत्व सामग्रीची तारीख करण्यासाठी देखील वापरला जातो. रेडिओमेट्रिक डेटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या वेळेनुसार अचूक आहेत आणि कोणत्या सामग्रीवर लागू केल्या जाऊ शकतात यानुसार ते बदलतात. रेडिओमेट्रिक डेटिंगच्या मूलभूत समीकरणासाठी हे आवश्यक आहे की मूळ न्यूक्लिओइड किंवा डॉटर उत्पादन सामग्री तयार झाल्यानंतर प्रवेश किंवा सोडू शकत नाही. पेरेंट किंवा डॉटर समस्थानिकेच्या दूषित होण्याच्या संभाव्य गोंधळात टाकणारे परिणाम विचारात घेतले पाहिजेत, जसे की नमुना तयार केल्यापासून अशा समस्थानिकांच्या कोणत्याही नुकसान किंवा फायद्याचे परिणाम. त्यामुळे दिनांकित असलेल्या सामग्रीबद्दल शक्य तितकी माहिती असणे आणि बदलाची संभाव्य चिन्हे तपासणे आवश्यक आहे. खडकांच्या वेगवेगळ्या ठिकाणावरील अनेक नमुन्यानुसार मोजमाप घेतल्यास अचूकता वाढते. वैकल्पिकरित्या जर एकाच नमुन्यातून अनेक भिन्न खनिजे काढली जाऊ शकतात आणि ती एकाच घटनेने तयार झाली आहेत असे गृहीत धरले जाते. ते तयार झाले तेव्हा जलाशयाच्या समतोल स्थितीत असतील तर त्यांनी आयसोक्रोन तयार केले पाहिजे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी होऊ शकते. युरेनियम लेड डेटिंग कॉन्कॉर्डिया आकृतीचा वापर केला जातो, ज्यामुळे न्यूक्लिओइडच्या नुकसानीची देखील कमी होते. शेवटी नमुन्याच्या वयाची पुष्टी करण्यासाठी वेगवेगळ्या समस्थानिक डेटिंगच्या पद्धतीमधील परस्पर संबंध आवश्यक असू शकतो. उदाहरणार्थ, युरेनियम लेड डेटिंग वापर करून पश्चिम ग्रीनलँडमधील अमितसोक ग्रेसचे वय 3.68 GA अब्ज वर्षापूर्वी आणि 3.56 GA म्हणजे अब्ज वर्षापूर्वी लेड डेटिंग वापर करून निर्धारित करण्यात आले होते. परिणाम सुसंगत आहेत, एकमेकासोबत अचूक आहेत. रेडिओ आयसोमेट्रिक डेटिंगसाठी सामान्यतः मूळ खडकांचे किंवा मूळ मूलद्रव्यांचे अर्धे आयुष्य पुरेसे असते, जे मोजमापच्या वेळी लक्षणीय प्रमाणात उपस्थित असेल. अल्पकालीन विलुप्त रेडिओ न्यूक्लिओइडसह डेटिंग ची माहिती आवश्यक आहे. अर्ध आयुष्य म्हणजे हाफ लाईफ मूळ खडक किंवा मूळ मूलद्रव्य यांचे अचूक ओळखपणे ओळखले जातात आणि सामग्रीमध्ये उपस्थित अचूकपणे मोजण्यासाठी ते वेगळे करण्याचे पुरेसे उत्पादित खडक किंवा मूलद्रव्य तयार केले जाते. मूळ खडकाचे किंवा मूलद्रव्याचे पृथक्करण आणि विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अभिक्रिया अचूक असणे आवश्यक आहे. यामध्ये सामान्यतः समस्थानिक गुणोत्तर वस्तुमान स्पेक्ट्रोमेट्री आवश्यक असते. डेटिंग पद्धतीची सुस्पष्टता काही प्रमाणात रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपच्या अर्ध्या आयुष्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कार्बन 14चे अर्धे आयुष्य 5730 वर्षे आहे. 60,000 वर्ष जीव मृत झाल्यानंतर कार्बन 14 इतका कमी शिल्लक राहतो की अचूक डेटिंग स्थापित करणे शक्य नाही. दुसरीकडे कार्बन 14ची एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इतकी कमी होते की तुलनेने त्या अवशेषांचे वय काही दशकात निश्चितपणे निर्धारित केले जाऊ शकते. रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धतीची ही यादी पूर प्रचलित आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची त्या पद्धतीची हे वर्णन आहे. रेडिओ कार्बन डेटिंग, पोटॅशियम आर्गॉन डेटिंग, युरेनियम लेड किंवा सीसे डेटिंग आणि लेड डेटिंग. रेडिओमेट्रिक डेटिंगच्या या वेगवेगळ्या पद्धती ज्या वेळेनुसार अचूक आहेत आणि कोणत्या सामग्रीवर लागू केला जाऊ शकतो यानुसार ते बदलतात.
प्राचीन कलाकृतीसह पुरातत्व सामग्रीचे वय मोजण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंगचा वापर केला जातो. जॉर्ज टिल्टन यांच्या सहकार्याने क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन आणि त्यांचे सहकारी यांनी कॅनियन डायब्लो उल्कापिंडातील शिसे संस्थानिके या माहितीच्या उपयोजनेतून पृथ्वीचे वय निश्चित करण्यासाठी युरेनियम लेड डेटिंग पद्धत आणि लेड डेटिंग पद्धत विकसित केली. क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन हे ख्यातनाम अमेरिकन जिओकेमिस्ट भूरसायनशास्त्रज्ञ. विज्ञान जगतात त्याने प्रामुख्याने 2 महत्त्वाचे शोधकार्य केले: पृथ्वीचे वय निश्चितीकरण आणि शिशे विषबाधतेविरुद्ध मोहीम. हे 2 संशोधन कार्य त्यांनी प्रस्थापित केले. मोठ्या क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन आणि उल्कापिंडाच्या अभ्यासावरून युरेनियम लेड डेटिंग पद्धत यानुसार पृथ्वीचे वय 4.55 अब्ज वर्ष असल्याचे त्यांनी शोधून काढले. हे वय पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप अधिक अचूक होते. क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांच्या कारकिर्दीत वातावरणात आणि मानवी शरीरात शिशांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांनी पेट्रोल आणि अन्नपदार्थांच्या डब्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या शिसाविरुद्ध मोठी मोहीम उघडली. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे जगभरात शिसेयुक्त पेट्रोल, लेड गॅसोलीन यावर बंदी घालण्यात आली. कॅलिफोर्नियातील पॅसाडोना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलटेकमध्ये विशेषतः आताच्या भूवैज्ञानिक आणि ग्रहीय विज्ञान विभाग येथे त्यांनी कॅलटेकच्या नवीन भूरसायनशास्त्र कार्यक्रमाचे संस्थापक सदस्य म्हणून काम केले. त्याहिशोबर कॅलटेकमध्येच राहिले. दिनांक 5 डिसेंबर 1995 रोजी कॅलिफोर्नियातील सिरॅन्च येथे क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री क्लेअर कॅमेरॉन पॅटरसन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.